काल रात्री खूप जबरदस्त पाऊस पडला इकडं. काय धुवाधार पाऊस झाला सांगू. बापरे. मी जसं 8:30-9च्या दरम्यान रूमवरती आलो तसं एकदम अचानक पाऊस यायला लागला. आता जोरात असं वातावरण आता चेंज व्हायला लागलंय, कारण ऑलरेडी अंदमानात सुद्धा पाऊस दाखल झाला आहे आणि केरळमध्ये पण येत्या 2-3 दिवसात पाऊस पोहोचून जाईल. आणि केरळला एकदा पाऊस पोचला की त्याच्यानंतर 2-4 दिवसामध्येच गोव्याला पाऊस येतो. त्याच्यामुळे साधारण 30 तारखेपर्यंत गोव्याला नक्की पाऊस येईल यावेळी असा अंदाज पण आहे. आणि त्याची आता झलकसुद्धा बघायला मिळायला लागली, कारण कालचा जो पाऊस होता तो अतिशय धुवाधार. त्याला काही मान्सूनचा पाऊस म्हणता येणार नाही आपल्याला. तो आहे प्री मान्सूनचा तो पाऊस आहे. तर पण इथलं वातावरण मात्र खूप छान झालं आहे. आता अतिशय प्लीजंट असं वातावरण झालं आहे. खूप छान वाटायला लागलं आहे. जी गरमी वगैरे जी 2-3 दिवसापूर्वी होती ती सगळी आता निघून गेलेली आहे. तर आता एक दिवस तरी मला एकदम छान वातावरणात राहायला मिळेल, कारण उद्या परत एकदा सूर्य तापायला लागला तर मात्र गरमी नक्की जाणवणार या ठिकाणी. तर बघूया कसं काय होतं माझा आजचा दिवस. तर मी एक सुंदर असं ठिकाण निवडलं आहे. तर आता आपण थोड्याच वेळात ते कुठलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि आपण तिकडे जाऊन येऊया. नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो. मी आता आहे कॅन्डोलिनमध्ये आणि चला तुम्ही पण जाता तयार व्हा, कारण आजच्या एका जॅम पॅक अशा डेची मी सुरुवात करतो आहे. आणि त्यासाठी पहिलं जे माझं आजचं ठिकाण आहे ते आहे फोर्ट अग्वाद. ते कॅन्डोलिनच्या हे जे माझं ठिकाण ज्या ठिकाणी मी राहिलेलो आहे त्या ठिकाणावरून फक्त 6 किलोमीटरवरती आहे आणि अतिशय पिक्चरेस्क असा हा तो फोर्ट आहे. मी ह्याच्या आधीसुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे 1-2 वेळेला, पण हेच असं एक ठिकाण आहे की ज्याचं मला पुन्हा एकदा रिव्हिजिट करायची आहे असं मी कालसुद्धा सांगितलं होतं. तर त्यातलं एक पहिलं ठिकाण आहे आणि अजून एक 2-3 ठिकाणं पण आज आपण आजच्या दिवसामध्ये कवर करूया. तर खूप सुंदर अशी माझी आजची पण एक जर्नी आहे गोव्यामधली. आणि तुम्हाला खरं सांगू का, गोव्यामध्ये फिरण्याचं जे सुख आहे ना ते आपल्या बाईकनंच आहे. जर तुम्ही बाईकनं फिरत असाल आणि ती सुद्धा तुमची स्वतःची असेल तर मग काय बोलावं. त्याच्यामुळे तुम्हाला कुठली ट्रॅफिकची चिंता नाही आहे, त्याच्याबरोबर कुणावरती डिपेंडन्सी नाही आहे. त्यामुळे तुमची जर स्वतःची बाईक तुमच्या ठिकाणी असेल, तुमच्याकडं असेल, तर तुम्ही आरामशीर गोव्यातले प्रत्येक ठिकाणं तुम्ही व्हिजिट करू शकता आणि अगदी वेळेत त्या ठिकाणी पोचू शकता, कुठलाही त्रास सहन न करता. तर आजचं हे वेदर तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. काल भरपूर पाऊस झाल्यामुळं आज एकदम ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आज उकाडा अजिबात नाही या ठिकाणी. एकदम छान असं थंड असं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे जर साईट सीइंग वगैरे असेल तर माणसांचं तोच एक मेन कन्सर्न असतो की जर गरमी वगैरे जास्त लागत असेल तर शक्य होत नाहीत गोष्टी बघणं वगैरे, तेवढा आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचं वातावरण असेल तर खूप छान असतं. आता फोर्ट अग्वादला त्या ठिकाणी मी जाणार आहे. त्या ठिकाणी फोटोसुद्धा खूप सुंदर निघतात, कारण खूप छान व्ह्यूज आहेत त्या ठिकाणावरून. तर फोटोग्राफीसुद्धा मी तिथं करणार आहे. तर तुम्हालासुद्धा मी तो फोर्ट अग्वाद फिरून दाखवतो. त्याचं काय काय जे महत्त्व आहे किंवा त्याची हिस्ट्री आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे फोर्ट अग्वादच्या ठिकाणी असलेल्या लाईट हाऊसच्या ठिकाणी. तर इथून खूप सुंदर व्ह्यू दिसतो आणि आपल्याला वरती लाईट हाऊसवरती चढता सुद्धा येतं. तर इथं हा आजूबाजूचा हा इथला परिसर आहे. आता हा जे अग्वादचा तो पूर्ण परिसर आहे तो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं प्रोटेक्टेड वगैरे केलेला आहे. तर आता इथं समोर मला ते लाईट हाऊस दिसायला लागले. तर मी ते लाईट हाऊस सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण मग त्या लाईट हाऊसवरती चढूया आणि मग तिथनं व्ह्यू कसा येतोय तेही बघूया. तर मित्रांनो, हे आहे इथलं लाईट हाऊस. हे अशा पद्धतीनं इथलं लाईट हाऊस आहे. आणि आता आपण थोडंसं ह्या बिल्डिंगमध्ये शिरून वरून कसा व्ह्यू येतोय हे आपण बघूया. तर याच्या स्टेअर्स आहेत लाईट हाऊसकडे जाणाऱ्या, चांगल्या मोठ्या स्टेअर्स आहेत या ठिकाणी आणि इथून आपल्याला वरती जाता येतं. तर ही अशा पद्धतीने इथं पूर्ण या लाईट हाऊसची माहिती वगैरे दिलेली आहे. तर ती मी माहिती वाचून घेतलेली आहे. तर ह्याची पूर्ण जी हाईट आहे ती 18 मीटर आहे. 18 मीटरचा हा लाईट हाऊस आहे. तर बघूया किती आपल्याला पायऱ्या लागतात आणि वरती गेल्यानंतर कसा व्ह्यू येतोय.
तर टॉपला जाण्यासाठी अशा पद्धतीने ही एक लोखंडी शिडी आहे. तर आपण साधारण या शिडीने चढून वर जाऊया. आता मी या दीपस्तंभाच्या टॉपला पोहोचलेलो आहे आणि ही समोर जी तुम्हाला दिसते ती आहे सिंक्वेरियम बीच. आणि इथून हा अशा पद्धतीने पूर्ण असा आजूबाजूचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. खूप सुंदर असा व्ह्यू मला या ठिकाणी बघायला मिळतो. या ठिकाणी सोलर पॅनल सुद्धा लावलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हे दीपगृहाच्या टॉपवरून दिसणार आपल्याला हा व्ह्यू. पूर्ण सध्या आज जरा हेजी वातावरण झालेलं आहे, थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे क्लॅरिटी कमी आहे. त्याच्यामुळे सगळं पूर्ण पाणी आणि आकाश एक झाल्यासारखं दिसतंय. पण खूप सुंदर इथं वरती आल्यानंतर हवा वगैरे खूप छान वाताना मला जाणवते आणि खूप छान वाटतं या ठिकाणी. आणि हे समोर जे आपल्याला दिसतंय हा आहे फोर्ट अग्वाद आणि त्याचं जुनं असं दीपगृह पण आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि हा समोरचा अग्वाद फोर्ट काहीसा असा दिसतो, ज्याला मी आता थोड्या वेळात व्हिजिट करणार आहे. तर मित्रांनो, मी आता इथं एक 10 मिनटं या ठिकाणी थांबतो, आजूबाजूचा व्ह्यू बघतो आणि मग आपण डायरेक्टली भेटूया फोर्ट अग्वादमध्ये. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी लाईट हाऊसमधला लॅम्प कसा असतो हे कधी बघितलं नसेल. तर हा अशा पद्धतीचा मोठाच्या मोठा लॅम्प ह्याच्या ठिकाणी असा बसवलेला असतो. हे बघा, हा अशा पद्धतीनं हा पूर्ण लॅम्प आहे आणि हा पूर्ण रोटेट होण्यासाठी हे अशा पद्धतीचे इथं गेअर्स पण बसवलेले असतात. हे अशा पद्धतीची इथली पूर्ण लाईट हाऊसची ही जी आहे ती रचना असते. तर मित्रांनो, हा जो समोर आपल्याला दिसतोय तो आहे फोर्ट अग्वाद. तर या फोर्ट अग्वाद बद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपण आता जरा समजून घेऊया. तर हा फोर्ट अग्वाद 16व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता. आपलं डचांपासून संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. आणि या किल्ल्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेलं एक फ्रेश वॉटरचं स्प्रिंग, म्हणजे इथं जो गोड्या पाण्याचा एक झरा आहे आणि त्यातून इथं पाण्याचा मुबलक साठा त्यांनी तयार केला. तर एकेवेळी आशिया खंडातील सर्वात जास्त मोठा असा पाण्याचा साठा या फोर्ट अग्वादमध्ये होता. आणि इथे येणारे जी जहाजं वगैरे आहेत तर त्यांच्यामध्ये पाणी भरण्यासाठीचा या पाण्याचा वापर केला जात होता. तर इथला जो पाण्याचा साठा आहे तर तो साधारण 90 लक्ष लिटर एवढा मोठा आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की किती मोठं पाण्याचा साठा या ठिकाणी त्यांनी करून ठेवला होता. तर अशा पद्धतीचा हा फोर्ट अग्वाद आहे. आता समोर आपल्याला हे फोर्ट अग्वादमधलं लाईट हाऊस पण दिसतंय. तर इथून आता जे याचा एंट्रन्स आहे तो मी जरा थोडासा तोपर्यंत शोधतो आणि मग आपण याच्यामध्ये एंटर करूया. हां, तर हा अशा पद्धतीने फोर्ट अग्वादचा एंट्रन्स आहे. आणि ह्याच्या फोर्टच्या सगळ्या बाजूनी हे खंदक वगैरे आपल्याला अशा पद्धतीचं दिसतं. हे आहे हे खंदक, हे अशा पद्धतीचं खंदक आपल्याला इथं आलेलं दिसतं. खूप भव्य असा हा किल्ला आहे. तर ही अशी आहे फोर्ट अग्वादची तटबंदी आणि खूप चांगला मेंटेन्ड असा हा किल्ला वाटतोय. काही पडझड वगैरे याची जास्त काही झालेली नाही आहे आणि पूर्ण असा सुंदर असा हा किल्ला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. हा याचा बाजूचा पॅसेज, इथून आपल्याला एक ॲज अ वॉकवे हा आहे. इथून आपल्याला फेरफटकासुद्धा या ठिकाणी मारता येतो. आणि आता आपण आलेलो आहोत फोर्ट अग्वादच्या एंट्रन्सपाशी. तर इथूनच आपल्याला आता आत जायचं आहे. तर हे आहे पूर्ण एंट्रन्सची कमान आणि समोर आपल्याला या स्टेअर्स दिसतात, त्या चढून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीचं स्टेअर्स आहेत या ठिकाणी आणि इकडून सुद्धा एक एंट्रन्स दिसतोय. तर मित्रांनो, हाच आहे इथला भव्य असा लाईट हाऊस. केवढा जुना हा लाईट हाऊस आहे या ठिकाणी. आणि हा जो आपल्याला या ठिकाणी चबुतरा दिसतोय हा, हे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याची टाकी आहे आणि याच्यामध्ये 90 लाख लिटर एवढं पाणी त्या काळी साठवलं जायचं. तर ही अशी ही पाण्याची टाकी आहे. तर या ठिकाणी आपली जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा आपण वाचू शकतो. बरीचशी किल्ल्याविषयीची माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे आणि ही पूर्ण आहे या किल्ल्याची तटबंदी. आणि आपल्याला वरती तटबंदीवरती जाऊन सुद्धा आजूबाजूचा जो व्ह्यू आहे
तो आपल्याला या ठिकाणी बघता येतो. तर हा पूर्ण आहे फोर्ट आग्वाद. तर मित्रांनो, हा असा काहीसा आहे फोर्ट आग्वाद. तर ही जी तटबंदी दिसते, तर याच्यावरती मी फेरफटका मारून येतो आणि थोडी माझी फोटोग्राफी वगैरे आहे ती मी करतो आणि मग त्याच्यानंतर आपण जायला निघूया आजच्या दुसऱ्या ठिकाणी. आणि ते ठिकाण कुठलं आहे ते मी तुम्हाला गाडीवरतीच सांगतो. फोर्ट आग्वाद नंतर मी आता चाललेलो आहे गोव्यातलं अतिशय पवित्र आणि धार्मिक असं ठिकाण ज्याचं नाव आहे मंगेशी मंदिर. मंगेशी म्हणजेच मंगेश हे भगवान शिवशंकराचं एक नाव आहे. माझंही नाव मंगेशच आहे, हेही तुम्हाला माहितीच आहे. तुमचं आवडतं चॅनल आहे ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. आणि मी आता चाललेलो आहे तेच मंगेशी टेम्पल जे आहे त्याला व्हिजिट करण्यासाठी. खूप सुंदर असं ठिकाण आहे. मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा गोव्याला आलेलो आहे त्यावेळी प्रत्येक वेळी ह्या मंगेशी मंदिराला मी भेट दिलेली आहे आणि यावेळीसुद्धा मी मंगेशी टेम्पलला जाणारच आहे. तर इथून साधारण मंगेशी टेम्पल आहे 38 किलोमीटर आणि जायला साधारण 1 तास लागू शकतो. कारण तसे गोव्यातले रस्ते जर बघितले आपण तर ते खूप छोटे आहेत आणि ट्रॅफिक पण तशी बऱ्यापैकी जास्त असते. त्याच्यामुळे आपल्याला साधारण 1 तास लागू शकतो. वाटेत आपल्याला ओल्ड गोवा वगैरे पणजीसुद्धा लागू शकतं. तर तेही आपण बघत जाऊया. तर मंगेशी मंदिराचं एक खूप मोठं महत्त्व आहे गोव्यामध्ये. त्याच्यामागे एक ज्वलंत धगधगता असा इतिहास आहे. पोर्तुगीजांनी 15व्या शतकामध्ये जसं गोव्याचा त्यांनी कब्जा घेतला तसं त्या धर्मांध पोर्तुगीजांनी इथल्या गोव्यातल्या हिंदू लोकांचं जे कन्व्हर्जन करायला सुरू केलं, लोकांवरती अनन्वित अत्याचार केले आणि त्याचवेळी इथले जे सारस्वत ब्राह्मण आहेत त्यांनी मंगेशीचं ही जी पिंड आहे ती अतिशय सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवली. आणि आत्ता जे मंदिर आहे ते खरं म्हणजे त्याच्या ओरिजिनल ठिकाणी नाही आहे, ते आता दुसऱ्या ठिकाणी आहे. मुर्मागावा हे जे गोव्यातलं ठिकाण आहे त्या ठिकाणी जुनं मंदिर होतं, पण आता जे मंगेशी म्हणून जे गाव आहे त्याच ठिकाणी मंगेशी टेम्पल नव्याने उभारण्यात आलेलं आहे. जशी गोव्यामध्ये मराठ्यांची सत्ता आली तसं मराठ्यांनी ह्याला खूप सहाय्य केलं आणि हे मंदिर बांधणं हे सुलभ झालं. त्याचनंतर मग पेशव्यांनी वगैरेसुद्धा यासाठी खूप मदत केली आणि त्यानंतर बरेचसे रिनोव्हेशन झाले. आत्ता अगदी गेल्या 50-60 वर्षापूर्वीसुद्धा या मंदिराचं रिनोव्हेशन झालं आहे आणि मंदिर आजही हे दिमागात उभं आहे. तर हेच मंदिर बघायला तर मी चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण जे रस्त्यामध्ये जे सुंदर गोष्टी येतील त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बनून राहा माझ्या चॅनलवरती. आणि आता आपण थोड्याच वेळात व्हिजिट करूया मंगेशी टेम्पल. मित्रांनो, आपण गोव्याचा इतिहास जर बघितला तो अतिशय रक्तरंजित आहे, अगदी हृदय पिळवटून टाकणार आहे. आपण जेव्हा गोव्याला येतो तेव्हा आपण मस्त मजा पार्टी वगैरे एवढेच हेतू घेऊन गोव्याला येत असतो. पण जर 500-600 वर्षापूर्वी या गोव्यामध्ये काय घडून गेलं हे जर आपण वाचलं तर आपल्या अंगावरती शहारे उभे होतात आणि आपल्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. जशी या ठिकाणी पोर्तुगीजांनी गोव्याचा कब्जा घेतला तसं त्यावेळी त्यांनी येथील हिंदूंचं जे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न चालू केला आणि हे सगळं झालं हे चर्चच्या आदेशानुसारच. आपण इथं गोव्यात येतो आणि छान मस्त चर्चमध्ये फोटो वगैरे काढायला जातो, तेव्हा आपण या ठिकाणी असं काही घडून गेलेलं आहे हे कधीही आपण ह्याचा विचार करत नाही. तर हे मंगेशी टेम्पलचं मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर त्याचंच ते एक उदाहरण आहे. त्याच्यामुळे आपण आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, आपण आपल्या धर्माचा अभिमान ठेवायला पाहिजे आणि आता तरी आपण सर्वांनी जागं व्हायला पाहिजे. इथं जर आपण बघितलं गोव्यामध्ये तर त्याच रक्तरंजित अशा इतिहासाची खूण खाणाखुणा आपल्याला बघायला मिळतात. तर गोव्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी 1-2 ठिकाणी हातकतरो खांब आहेत. आता तुम्ही जर विचारलं मला हे हातकतरो काय आहे, तर हे हातकतरो खांब म्हणजे ज्यांनी धर्मपरिवर्तन करायला नकार दिला अशा लोकांचे त्या ठिकाणी खांबाला बांधून हात कापले जात होते. बरं, मी हे तुम्हाला कुठल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा कुणी सांगितलं मी ऐकलं वगैरे अशातला भाग कुठलाही नाही आहे. असं कुठलंही मी तुम्हाला सांगितलेलं वगैरे गोष्ट सांगितलेली नाही आहे. हे वेल डॉक्युमेंटेड आहे, याचे दाखले आहेत आपल्याकडं आणि तेच मी तुम्हाला सांगायला लागलो आहे. त्याच्यामुळे एवढं अनन्वित अत्याचार आपल्या हिंदूंवरती त्या काळी झालेले आहेत. एके बाजूला मुस्लिम आक्रंता होते, दुसऱ्या बाजूला हे पोर्तुगीजांसारखे धर्मांध लोक. आपल्याला पोर्तुगीज अतिशय वर्ण बघितलं तर फार छान वाटतात लोकांना, पोर्तुगीज म्हणत राहतात, त्यांचं कल्चर किती छान आहे असं आपण म्हणत राहतो. पण त्याच पोर्तुगीजांनी भारतामध्ये काय केलेलं आहे
हा भारत सोडायला सुद्धा ब्रिटिशांनी लवकर सोडला, पण पोर्तुगीजांनी अजिबात हा भारत लवकर सोडला नाही. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जेव्हा जेव्हा गोव्यात येऊ तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि आपली संस्कृती जी आहे त्यासुद्धा कुठेतरी लक्षात ठेवायला पाहिजे आपण. आणि इथली जी मंदिरं वगैरे आहेत त्यांनासुद्धा नक्की आपण भेट द्यायला पाहिजे. जे माझ्या मागं तुम्ही मंदिर बघताय हेच आहे इथलं मंगेशी मंदिर. हे मंदिर जितकं बाहेरनं सुंदर आहे तितकंच आतनं सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे माझं दर्शनसुद्धा खूप सुंदर झालं. खूप अतिशय प्रसन्न आणि समाधानाची मला अगदी फिलिंग येते. त्यामुळे नेक्स्ट टाईम तुम्ही सुद्धा जेव्हा गोव्यामध्ये याल तेव्हा मंगेशी मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल आणि तुमचा दिवस खूप सुंदर जाईल. मंगेशाचं दर्शन घेऊन मी पुन्हा परत पोचलेलो आहे पणजीमध्ये. आणि पणजीमध्ये एक नवीन अट्रॅक्शन मी कव्हर करण्यासाठी आलेलो आहे. हे नव्याने विकसित केलेलं असं हे एक आकर्षण आहे आणि त्याचं नाव आहे परशुराम स्टॅच्यू. तर हा परशुराम स्टॅच्यू जो आहे तो पणजीमधील मांडोवी जी नदी आहे त्या नदीच्या काठीच उभारला गेलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा हा स्टॅच्यू या ठिकाणी उभारला गेलेला आहे. खरं म्हणजे परशुरामानेच या गोव्याच्या भूमीची रचना केली होती असं मानलं जातं. त्यामुळे या ठिकाणी परशुरामाचा स्टॅच्यू या ठिकाणी उभारला गेलेला आहे. तर तोच व्हिजिट करण्यासाठी मी आता आलेलो आहे. तर आपण समोर ही जी नदी बघतोय हीच आहे ही मांडोवी नदी. आणि समोर आपल्याला परशुरामाचा पुतळा बघायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. छान सुंदर असा हा रिव्हर फ्रंट या ठिकाणी डेव्हलप केला आहे. लोकांना बसायला वगैरे चांगल्या पद्धतीनं जागा केलेले लॅम्प्स वगैरे पण फार सुंदर या ठिकाणी लावलेले आहेत. आणि इथं मोठी मोठी झाडं असल्यामुळे इथलं वातावरण अगदी थंड असं आल्हाददायक झालेलं आहे. बाकी तर मी ज्या रोडनं आलो होतो तेव्हा खूप मला उन्हाचा तडाखा जाणवत होता. जरी आज बराच काळ ढगाळ वातावरण राहिलेलं आहे तरी सुद्धा थोडा वेळ पणजीमध्ये आल्यानंतर थोडंसं ऊन होतं. पण आता इथं आल्यानंतर एवढी झाडं वगैरे असल्यामुळं खूप छान गारवा वगैरे मला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. तर आता समोरच मला परशुरामाचा पुतळा दिसतोय. तर आपण जवळ जाऊन बघूया की तो कसा काय उभारला गेलेला आहे. तर मित्रांनो हा असा काहीसा आहे परशुरामाचा पुतळा. खूप सुंदर असं या ठिकाणचं वातावरण मला दिसतंय. बघा तुम्ही आजूबाजूचा हा परिसर बघा. ही मांडोवी जी नदी आहे याचा व्ह्यू पण या ठिकाणावरनं इतका सुंदर दिसतोय. आणि त्याला साजेसा असा हा परशुरामाचा भव्य असा पुतळा या ठिकाणी उभारला गेलेला आहे. खूप सुंदर आहे. खूप मस्त वाटतंय. मित्रांनो मी आता सुरू करतो या कॅन्डोलिम बीचच्या रोडची एक इव्हिनिंग राईड. तर खूप सुंदर रोड आहे हा. रस्त्याच्या आजूबाजूला वगैरे खूप सुंदर सुंदर दुकानं, शॅक्स वगैरे किंवा शॉपिंगची दुकानं आहेत. आणि या रोडवरती एकूण 4 बीच आहेत. कलंगूट, बागा वगैरे या बीचचं तुम्हाला नाव माहीत असेल. त्याचबरोबर सिंक्वेरियम आणि कॅन्डोलिम अशा ह्या 4 बीच याच रोडवरती आहेत. त्याच्यामुळे खूप हॅपनिंग असा हा रोड आहे. आणि आता आपण ह्या रोडवरनं एक फेरफटका मारून येऊया. शेवटपर्यंत आपण सिंक्वेरियम जी बीच आहे ती साधारण इथून 2-3 किलोमीटर आहे. तर आपण तिथंपर्यंत जाऊन येऊया. त्याचबरोबर आपण जी कॅन्डोलिम बीच आहे तर त्या कॅन्डोलिम बीचचा जो एंट्रन्स आहे, जे पार्किंग आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन येऊया. मित्रांनो तुम्ही ट्रॅफिक बघा इथली केवढी जास्त ट्रॅफिक आहे इथं. कारण इथं 4 बीच आहेत ह्या रोडवरती. त्याच्यामुळे या सगळ्या 4 बीचचं ट्रॅफिक या पूर्ण रोडवरती असतं. आणि हाच रोड पुढे जाऊन कनेक्ट होतो पणजीला जाण्यासाठी. त्याच्यामुळे या रोडवरती खूप जास्त ट्रॅफिक असतं. हा जो समोर इथून एक लेफ्ट टर्न दिसतोय तर तोच लेफ्ट टर्न घेतल्यानंतर आपल्याला पणजीला जाता येतं.
मित्रांनो मी आता पोचलो आहे या रोडच्या एंडपर्यंत. इथून राईट घेतल्यानंतर आपल्याला लागतो सिंक्वेरियम बीच आणि लेफ्ट घेतल्यानंतर आपण सकाळी जे गेलो होतो तो आहे फोर्ट अग्वाद. तर अशा ठिकाणचं हे अशा पद्धतीचं हे लोकेशन आहे. हा रोड आहे कॅन्डोलिम बीचकडे जाणारा. खूप सुंदर हॅपनिंग अशी ही बीच आहे. तर आपण ह्या रोडने एक फेरफटका मारून येऊया.